शेतकरी बंधूंनो, आपण शेतात पेरतो ते बियाणं म्हणजे आपल्या स्वप्नाची पहिली पायरी असते. कारण त्या छोट्याशा बियाणावरच आपलं कष्टाचं, वेळेचं आणि पैशाचं संपूर्ण गणित अवलंबून असतं. पण कित्येक वेळा असं होतं की आपण महागडं बियाणं विकत घेतो, सर्व काही नियोजन करून पेरणी देखील करतो, पण काही दिवसांनी बियाणांची उगवणच नीट होत नाही. पीक पूर्णपणे कमकुवत राहतं, उत्पादन घटतं आणि शेवटी काय होतं? नुकसान फक्त शेतकऱ्याचंच. ही वेदना प्रत्येक शेतकऱ्याने कधी ना कधी अनुभवली असेलच. पण यावर काही उपाय निघू शकतो का हो मग? खात्रीशीर बियाणे शेतकऱ्याला मिळू शकतात का? राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी असे काही उपाय काढले आहेत का? जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तोंडावर आलेला खरीप हंगाम सुरळीत चालण्यासोबतच सुरक्षित देखील असावा, यासाठी राज्य सरकारने बियाणांसंदर्भात एक मोठं आणि अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केलं आहे की बोगस आणि निकृष्ट बियाणांना ओळखण्यासाठी DNA फिंगरप्रिंट टेस्ट केली जाणार आहे. म्हणजेच काय? बियाणाची खरी ओळख, त्याची गुणवत्ता आणि त्यामागील कंपनीची खात्री आता वैज्ञानिक पद्धतीने तपासली जाणार आहे. कारण म्हणजे आतापर्यंत अनेकदा काही कंपन्या किंवा विक्रेते चुकीची माहिती देऊन खोटं लेबल लावून किंवा निकृष्ट दर्जाचं बियाणं विकून शेतकऱ्यांची फसवणूक करत होते. पण आता DNA टेस्टमुळे हे शक्य होणार नाही. एकदा बियाणाची फिंगरप्रिंट तयार झाली की त्यात कुठलाही बदल किंवा फसवणूक लगेच समोर येईल. यासोबतच कृषी मंत्री यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर कोणी उत्पादक किंवा विक्रेता बोगस बियाणे विकताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. म्हणजेच आता बाजारात फसवणूक करणाऱ्यांसाठी जागा उरणार नाही. यामुळे प्रामाणिक कंपन्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दर्जेदार बियाणं मिळेल. याशिवाय बियाणांची संपूर्ण नोंद आणि पारदर्शकता राखण्यासाठी साथी पोर्टलचा वापर बंधनकारक करण्यात येणार आहे. या पोर्टलमुळे कोणतं बियाणं कुठून आलं, कोणत्या कंपनीने तयार केलं, कोणत्या विक्रेत्याने विकलं, याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यामुळे शेतकरी अधिक जागरूक होऊ शकतो आणि योग्य निर्णय देखील घेऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, हा निर्णय केवळ एक योजना नाही तर आपल्या मेहनतीचं संरक्षण आहे. आता योग्य बियाणं मिळालं तरच चांगली उगवण होईल, पीक तगडं वाढेल आणि उत्पादनात वाढ होईल. याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावरती होणार आहे. आणि म्हणूनच ही वेळ आहे जागरूक होण्याची, बियाणं घेताना त्याची माहिती तपासण्याची, अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याची आणि शक्य असेल तेव्हा साथी पोर्टलचा उपयोग करण्याची. शेवटी एकच सांगेल, आता बोगस बियाणांचा खेळ पूर्णपणे संपणार आणि खऱ्या अर्थाने बळीराजाला विश्वसनीय बियाणं मिळणार. तर शेतकरी बंधूंना आपल्याला काय वाटते? सरकारच्या या निर्णयाने कितपत फरक पडू शकतो? आपले मत कमेंटद्वारे द्यायला विसरू नका. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.